नमस्कार मित्रांनो, व्हाईट बोर्ड एज्युकेटर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह चालू घडामोडींचे हे व्यासपीठ आहे. इथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या बातम्यांचा सारांश, विश्लेषण आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून मांडणी मिळेल. मग ते UPSC असो, MPSC, बँकिंग, रेल्वे किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा. अभ्यासात सतत एक पाऊल पुढे राहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, याची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ही PDF तुम्ही अगदी मोफत डाउनलोड करू शकता, सेव्ह करू शकता आणि भविष्यात ती वापरू शकता. चला तर मग पुढे वळूया. आजच्या म्हणजे 21 मे 2025 रोजीच्या महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, भारताच्या दहशतवादी मोहिमेबाबत जागतिक स्तरावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी 7 बहुपक्षीय शिष्टमंडळांची नियुक्ती केली आहे. भारताने दहशतवाद विरोधी कठोर भूमिकेचे जागतिक स्तरावर समर्थन मिळवण्यासाठी 32 देशांमध्ये संपर्क मोहिमेची आखणी केली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिले शिष्टमंडळ UAE, लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओनला रवाना होणार आहे. पुढची महत्वाची बातमी बघूया. मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, जर्मनी येथे चान्सलर असते. आपल्याकडे जसे राष्ट्रपती सर्वोच्च प्रथम नागरिक असतो तसं जर्मनीमध्ये चान्सलर असते. तर जर्मनमध्ये नवीन चान्सलर निवडला गेला तो म्हणजे फ्रेडरिक मर्ज यांचं पदग्रहण झालं. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिनंदन केले आहे. पुढे पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान नावाचा प्रांत आहे जो सध्या चर्चेत आहे. तर त्या बलुचिस्तानमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन झालेले आहे. त्यामुळे बलूच एकजयंती समितीने पाकिस्तान सरकारकडून पख्तून वंशविच्छेदाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पुढे वळूया. वक्फ संशोधन कायदा. या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दिली आहे. न्यायालयाने कायद्याला स्थगिती देण्यासाठी स्पष्ट घटनात्मक त्रुटी असणे गरजेचे असल्याचे नमूद केले. तसेच केंद्र सरकारची बाजू सुद्धा ऐकण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे. पुढे न्यायालयाचा अजून एक महत्वाचा निर्णय तो म्हणजे न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे की यापुढे न्यायिक सेवांसाठी 3 वर्षे अनुभव अनिवार्य असणार आहे. न्यायालयाने ठरवले आहे की वकील म्हणून किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पुढची महत्वाची बातमी आहे ते म्हणजे CISF अधिकारी गीता समोटा ही एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला अधिकारी आहे. CISF ने 2026 साठी पूर्ण टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे पुढच्या वर्षी CISF पूर्ण टीम पाठवणार आहे एव्हरेस्ट सर करण्यासाठी. पुढे वळूया मित्रांनो. सीमा सुरक्षा दलाची एक घोषणा झाली आहे. ते म्हणजे पंजाब सीमेवर 3 संयुक्त ठिकाणी रिट्रीट सेरेमनी होती, पण सध्या युद्धाच्या तणावामुळे ती बंद झाली होती. आता ती रिट्रीट सेरेमनी परत सुरू होणार आहे. पाकिस्तानी रेंजर सोबतचा पारंपरिक हस्तांदोलन समारंभ आहे हा, तो आता परत सुरू होणार आहे. पुढे वळूया मित्रांनो. सर्वात महत्वाची आजची बातमी आहे, कोणत्याही परीक्षेत येऊ शकते. अमृत भारत स्टेशन योजना. 1300 अधिक स्टेशनचे पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत. मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 19, गुजरातमध्ये 18 आणि महाराष्ट्रात 15 स्टेशन या दरम्यान अपग्रेड होणार आहेत. विस्तृत रस्ते, सुसज्ज अंडरपास, आधुनिक प्रतीक्षागृह, अपंगासाठी अनुकूल सुविधा, निशुल्क वायफाय अशी इत्यादी सुविधा अपग्रेड होणार आहेत. पुढे वळूया मित्रांनो. ट्रॅकोमा निर्मूलन. भारताने ट्रॅकोमा नावाचा जो रोग आहे तो सार्वजनिक आरोग्य समस्येपासून मुक्त केल्याबद्दल WHO कडून भारताला प्रमाणपत्र मिळाले आहे. पुढची महत्वाची घडामोड आजची अशी आहे महाराष्ट्राची संबंधित, ती म्हणजे छगन भुजबळ हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथबद्ध झालेले आहेत. पुढची आजची मला वाटते सर्वात महत्वाची बातमी ही आहे, मिझोरम राज्य हे पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित केले आहे मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी. हे भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित झाले आहे. या घोषणेचा समारंभ आयोजल येथे पार पडला.
तर मिझोरमने 2011च्या जनगणनेत 91.33% इतका साक्षरता दर नोंदविला होता. ते भारतातील 3ऱ्या क्रमांकावरील राज्य होते. उल्हास या नावाचे नव भारत साक्षरता कार्यक्रम राबवून उर्वरित अशिक्षित व्यक्तींना शिक्षित करण्यात आले. 2023-24च्या PFLA सर्वेक्षणानुसार मिझोरमचा साक्षरता दर 98% असल्याचे निश्चित झाले होते. समाजाच्या योगदानाची सुद्धा इथे उल्लेखनीय उदाहरणे आहेत. जवळपास 292 म्हणजे 300 स्वयंसेवक शिक्षक पुढे आले आणि ही मोहीम साक्षरता मोहीम मिझोरम मध्ये यशस्वी केली. उल्हास हे नव भारत साक्षरता कार्यक्रम 2022 ते 27 दरम्यान केंद्र प्रायोजित योजना म्हणून लागू केली होती. NEP 2020 ही योजना संलग्न आहे. 15 वर्षावरील अशिक्षित प्रौढांसाठी डिझाईन केलेली आहे. या योजनेचे 5 घटक असे आहेत: मूलभूत साक्षरता, जीवन कौशल्य, प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण शिक्षण. उल्हास मोबाईल ॲपवर जवळपास 2.5 कोटी विद्यार्थी म्हणजे 2.37 कोटी विद्यार्थी आणि 40.84 लाख स्वयंसेवक शिक्षक नोंदणीसह मोठ्या प्रमाणात यश मिळवले. पुढची महत्वाची घडामोड मित्रांनो आजची अशी आहे: 78वी जागतिक आरोग्य संमेलन भरले होते जिनेवा येथे. त्या जागतिक आरोग्य संमेलनाची थीम होती वन वर्ल्ड फॉर हेल्थ. भारताच्या जागतिक आरोग्य दृष्टिकोनाशी ही थीम सुसंगत होती. या थीमचे समावेशन आरोग्य सुधारणा केंद्रस्थानी, आयुष्यमान भारत योजना 58 कोटी लोकांना उपचार देते आणि आता 70 वर्षावरील सर्व भारतीयांना समाविष्ट करते. तंत्रज्ञानाचा उपयोग, डिजिटल आरोग्य ओळख, टेलिमेडिसिन सेवांच्या मदतीने 340 दशलक्ष सल्लामसलत पूर्ण झाली. मित्रांनो, योगाच्या आंतरराष्ट्रीय दिनाचे निमित्त योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ सर्व देशांना भाग घेण्याचे निमंत्रण. INB करार, भविष्यातील साथींचा सामना करण्यासाठी सर्व सदस्य देशांची संयुक्त वचनबद्धता. आणि पंतप्रधानांनी या 78व्या जागतिक आरोग्य संमेलनात जे भाषण दिले त्याचा समारोप त्यांनी सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया म्हणजेच संपूर्ण मानवजातीच्या आरोग्य. पुढची अत्यंत महत्वाची बातमी मित्रांनो, खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन झाले. भारताच्या खगोलशास्त्रीय क्षेत्राच्या महत्वपूर्ण योगदानाचे त्यांच्याद्वारे स्मरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजस्थान दौरा होणार आहे. 22 मे रोजी ते बिकानेरला भेट देणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशनोक स्टेशनचे उद्घाटन तसेच बिकानेर मुंबई एक्सप्रेसला ते झेंडा दाखवणार आहेत. पुढे वळूया मित्रांनो, मी काही सर्व इथे वाचत बसत नाही, तुम्ही वाचून घ्या कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्याद्वारे. रेल्वे आणि पायाभूत सुविधा सुधारणा, 103 पुनर्विकसित अमृत स्टेशनाचे उद्घाटन होणार आहे. रेल्वे नेटवर्कचे 100% विद्युतीकरण, विविध रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे उद्घाटन होणार आहे. देशनोक स्टेशन हे कर्णी माता मंदिराच्या आर्किटेक्चरने प्रेरित होणार आहे. तसेच बिगमपेट स्टेशन काकतीय साम्राज्याच्या शैलीत बांधले जाणार आहे. मित्रांनो, राजस्थानमध्ये ऊर्जा आणि हरित ऊर्जा उपक्रम सुद्धा राबवणार आहेत. बिकानेर आणि नवामध्ये सौर प्रकल्प, विद्युत प्रसारण सुधारणा तसेच फतेगड 2 वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ, स्वच्छ ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे. राजस्थानमधील इतर महत्वाचे प्रकल्प म्हणजे 12 राज्य महामार्ग, 900 किलोमीटर नवीन महामार्ग योजना, झुंझुनू जिल्ह्यात ग्रामीण जलपुरवठा आणि फ्लोरोसिस प्रतिबंध प्रकल्प हे सर्व राजस्थानमध्ये नवीन उपक्रम आहेत. पुढे वळूया मित्रांनो, दिल्ली गेम्स 2025 मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी टालकोटडा या स्टेडियम मध्ये दिल्ली गेम्स 2025 चे उद्घाटन केले. पुढची महत्वाची बातमी, रशिया युक्रेन युद्धविराम चर्चा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये थेट युद्धविराम चर्चेची घोषणा केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चर्चेसाठी सकारात्मकता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय आणि सुरक्षा घडामोडीमध्ये भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटले आहे की अमेरिका युद्धविराम चर्चेत सहभागी नाही. म्हणजे भारत पाकिस्तानची युद्धविराम चर्चा, या युद्धविराम चर्चेत अमेरिका सहभागी नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानने सुवर्ण मधील लक्ष्य केले होते
परंतु सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताद्वारे नष्ट करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम कंपन्यांची AGR सवलती संबंधी याचिका फेटाळली आहे. पुढची महत्वाची बातमी मित्रांनो, योग संगम उपक्रम याविषयी. भारताचा हा सर्वात मोठा आरोग्य उत्सव आहे. कॉमन योग प्रोटोकॉल याद्वारे राष्ट्र एकत्रित करण्याचा प्रयत्न होणार आहे. 2015 मध्ये UN ने आंतरराष्ट्रीय योग दिन अधिकृतपणे मान्यता दिली होती. त्याला आज 10 वर्ष संपली आहेत. त्यामुळे हा योगाच्या दशक पूर्तीचा उत्सव असणार आहे. 2025 ची योग डे ची थीम असणार आहे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल. जवळपास 1 लाखहून अधिक ठिकाणी योग सत्राचे आयोजन होणार आहे. पुढे वळूया मित्रांनो, 8 मुख्य उद्योग निर्देशांक म्हणजे कोर इंडस्ट्रीज जे आहेत त्यामध्ये एप्रिलमध्ये वाढ झालेली आहे. या 8 कोर इंडस्ट्री कोणत्या आहेत ते लक्षात घ्या. सिमेंट, कोळसा, स्टील, वीज हे 4 आणि कच्चे तेल, खते, पेट्रोलियम शुद्धीकरण आणि नैसर्गिक वायू हे 8 कोर इंडस्ट्रीज आहेत. यावर अनेकदा सरळ प्रश्न आलेला आहे. पुढे वळूया मित्रांनो, PDS प्रणाली विषयी म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली. यामध्ये डिजिटल परिवर्तन झाले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी डिपो दर्पण पोर्टल, अन्न मित्र आणि अन्न सहायता डिजिटल मंच अशा 3 विविध उपक्रमांचे उद्घाटन केले. PDS सुधारणा आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याविषयी अधिक जाणून घेऊया. प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना अंतर्गत 80 कोटी व्यक्तींना मोफत अन्नधान्य मिळते. 5.38 लाख रास्त दर दुकानांच्या नेटवर्कद्वारे संपूर्ण देशामध्ये ही वितरण प्रणाली मजबूत आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या मदतीने लाभार्थ्यांना कोणत्याही भागातून अनुदानित अन्नधान्य मिळण्याची सुविधा आहे. डिपो दर्पण हे स्वयं मूल्यमापन आणि मॉनिटरिंग पोर्टल आहे. अन्न मित्र PDS क्षेत्रासाठी मोबाईल ॲप आहे. तर अन्न सहायता ही तक्रार निवारण प्रणाली आहे. तर याविषयी अधिक माहिती मी इथे दिलेली आहे, तुम्ही वाचून घ्या. पुढे वळूया आजची महत्वाची घडामोड. विश्व मेट्रोलॉजी दिवस 2025 च्या निमित्ताने भारत सरकारने काही उपक्रम आयोजित केले आहेत. 20 मे 1875 रोजी झालेल्या ऐतिहासिक मीटर कन्व्हेन्शनच्या 150व्या वर्धापन दिनाचे स्मरण केले जात आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारताला OIML प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार प्राप्त झाल्याची घोषणा केली आहे. वन नेशन वन टाइम उपक्रम प्रत्येक राज्यात अचूक भारतीय प्रमाण वेळ म्हणजे IST प्रदान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्राहक संरक्षण आणि डिजिटल मापन प्रणालीचे सुधारणा. सोने आणि दागिन्यांच्या वजनामध्ये अचूकतेसाठी 1 मिलीग्राम सुस्पष्ट तोल यंत्र बंधनकारक केले आहे. ई-मॉप पोर्टल लॉन्च केले आहे. 18 राज्यांमध्ये डिजिटल नोंदणी, परवाना आणि अंमलबजावणी सुलभ होणार आहे. नवीन कायदे आणि सुधारणा तसेच गती मोजणाऱ्या यंत्रांसाठी नवीन विधी मान्यता नियम सुद्धा लागू करण्यात आले आहे. तर ते तुम्ही वाचून घ्या. मेट्रोलॉजी क्षेत्रातील भारताचा खूप मोठा वारसा आहे. तो म्हणजे इंडस व्हॅली पासून ते मौर्यकालीन मापन प्रणालीचा सुद्धा गौरव, तसेच ब्लॉकचेन समर्थित ट्रेसिबिलिटी आणि समावेशक धोरण सुधारणा. मेड इन इंडिया ब्रँडचे जागतिक स्तरावर उत्तम प्रतिनिधित्व करण्यासाठी QCO म्हणजे गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढे वळूया मित्रांनो, ही सुद्धा अतिशय महत्वाची बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये प्राचीन स्टिच्ड शिप समाविष्ट होणार आहे. 21 मे म्हणजे आज रोजी करवार नौदल तळावर औपचारिक समारंभात भारतीय नौदल या ऐतिहासिक जहाजाचे नाव जाहीर करणार आहेत. प्राचीन सागरी वारशाचे पुनरुत्थान म्हणजे 5व्या शतकाच्या जहाजाचे पुनर्रचनात्मक बांधकाम तसेच अजंता लेण्यांच्या चित्रांवरून प्रेरित आहे. 2023 मध्ये सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय नौदल आणि होडी इनोव्हेशन्स यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता. 12 सप्टेंबर 2023 रोजी तेल ठेवण्याचा सोहळा झाला. तर 2025 फेब्रुवारी मध्ये गोवा येथे जहाजाचे लोकार्पण झाले. पारंपरिक पद्धतीने निर्माण केलेले केरळमधील कुशल कारागिरांनी हजारो हस्तशिवलेल्या जोडांनी जहाज तयार केले. चौरस पाल आणि पारंपरिक सुकाणू यंत्रणा हे आधुनिक जहाजांपेक्षा वेगळे वैशिष्ट्य आहे.
IIT मद्रासच्या सहयोगाने जलगतिकी परीक्षण सुद्धा पूर्ण केले आहे या जहाजाने. पुढे वळूया मित्रांनो, हिमाचल प्रदेश सरकारच्या डिजिटल गव्हर्नन्स उपक्रमांतर्गत कार्यशाळा आयोजित केली होती. AI फॉर गुड गव्हर्नन्स या विषयावर 20 मे 2025 रोजी काल हिमाचल प्रदेश सचिवालय शिमला येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डिजिटल तंत्रज्ञान आणि गव्हर्नन्स विभाग आणि राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग यांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम राबवला. याविषयी अधिक माहिती मी इथे दिलेली आहे, तुम्ही हे सर्व वाचू शकता. पुढे वळूया मित्रांनो, लंगकावी आंतरराष्ट्रीय सागरी आणि एरोस्पेस प्रदर्शन म्हणजे लिमा 2025 हे मलेशियामध्ये याच्या उद्घाटन समारंभात लिमा 2025 ही जी एक्सरसाइज आहे ती मलेशियामध्ये याचे उद्घाटन झाले. त्या उद्घाटन समारंभात रक्षा राज्यमंत्री संजय सेठ यांनी सहभाग घेतला. मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर बिन इब्राहिम यांनी 20 मे 2025 रोजी म्हणजे काल याचे उद्घाटन केले. भारतीय संरक्षण क्षेत्राचे सुद्धा यामध्ये सादरीकरण होणार आहे. भारताच्या स्वदेशी संरक्षण उद्योगाचे इंडिया पॅव्हेलियन मध्ये सादरीकरण आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड निर्मित डॉर्नियर विमान यांचा त्यामध्ये समावेश आहे. 1991 पासून दर 2 वर्षांनी आशिया पॅसिफिक भागातील सर्वात मोठे एरोस्पेस आणि सागरी प्रदर्शन आहे ते म्हणजे लिमा 2025. पुढे वळूया मित्रांनो, पद्म पुरस्काराविषयी महत्वाची अशी घोषणा केली आहे. त्याच्यासाठी पोर्टलवर नॉमिनेशन्स देणे सुरुवात झाले आहे. पद्म पुरस्काराविषयी जाणून घ्या, ही ते सर्व माहिती दिलेली आहे. 1954 पासून सुरू झाली. प्रजासत्ताक दिनी या पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. त्यामध्ये कोणते कोणते पुरस्कार येतात हे सुद्धा दिले आहे आणि ते कोणत्या कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना दिले जातात हे सुद्धा येथे दिले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. पुढे वळूया मित्रांनो, स्वीट रिव्होल्यूशन उत्सव अंतर्गत विश्व मधुमाशी दिवस 2025 चा उत्सव खादी आणि ग्रामोद्योग आयोग जे KVIC ने मुंबईतील मुख्य कार्यालयात आयोजित केला. याचे थीम आहे बी इन्स्पायर्ड बाय नेचर टू नरिश अस ऑल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वीट रिव्होल्यूशन या संकल्पनेस अनुरूप हा कार्यक्रम होता. मित्रांनो, हनी मिशन या अंतर्गत ग्रामीण भारतात जीवनावश्यक उपजीविकेचे स्रोत बनले होते. हे यामध्ये अजून काही स्टॅटिस्टिकल माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्या. ही महत्वाची माहिती म्हणजे मधमाशांचे पर्यावरणीय महत्व. 75% अन्न पिकांच्या परागणामध्ये या मधमाशांचे योगदान आहे. मधमाशाशिवाय 30% अन्न पिके आणि 90% वनस्पती धोक्यात येतील. मित्रांनो, पुढे वळूया. आजची आंतरराष्ट्रीय स्तरावरची अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे भारताच्या हरित हायड्रोजन क्षेत्रातील महत्वाकांक्षा. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी वर्ल्ड हायड्रोजन समिट 2025 मध्ये भारताच्या नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन धोरणावर भाषण दिले. भारताने 2023 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा स्थापन केली. ऊर्जा स्वातंत्र्य 2047 पर्यंत आणि नेट झिरो उत्सर्जन 2070 पर्यंत मिळवण्याचा संकल्प केला. राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान 2023 मध्ये जाहीर केले होते, ज्यामध्ये 2.4 USD अब्ज निधी असलेल्या मिशनची सुरुवात झाली. मित्रांनो, यामध्ये वेगवेगळे अशा स्टॅटिस्टिकल माहिती आहे, ती वाचून घ्या. भारताच्या हरित हायड्रोजन धोरणातील प्रमुख निर्णय काय होते हे पाहूया. हरित हायड्रोजन प्रमाणपत्र योजना सुरू करणे. पर्यावरण मंत्रालयाने हरित हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरीतून सूट दिली. कांडला, पारादीप आणि तुतीकोरीन हे 3 मोठे बंदर हरित हायड्रोजन हब म्हणून विकसित होणार आहेत. 15 राज्यांनी आतापर्यंत हरित हायड्रोजन साठी धोरणे जाहीर केली आहेत. 2030 पर्यंत हरित हायड्रोजनच्या जागतिक निर्यातदार बनण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. इतर काही माहिती दिलेली आहे मित्रांनो, ते आपण सविस्तर मध्ये वाचून घ्या. पुढे वळूया मित्रांनो, आजची महत्वाची बातमी. ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत भारताचा सहभाग होता. 19 मे 2025 रोजी ब्राझिलियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय ऊर्जा आणि नगर विकास मंत्री मनोहर लाल यांनी केले. ऊर्जा सुरक्षेचे महत्व आणि ब्रिक्स सहकार्य मजबूत करण्याचे त्यांनी आवाहन केले.
भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख प्रगती. गेल्या दशकात भारताची वीज क्षमता 90% वाढली. 2025 मध्ये 475 गिगावॅट आणि 2032 मध्ये 900 गिगावॅटचे लक्ष्य आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सौर आणि पवन ऊर्जा उत्पादक भारत देश बनला आहे. तर इतर काही इथं माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. ब्रिक्स विषयी शाश्वत ऊर्जा विकासासाठी ब्रिक्स विषयी शाश्वत ऊर्जा धोरणात्मक सहकार्य. शाश्वत ऊर्जा विकासासाठी 2025 ते 30 चा नवा ब्रिक्स रोडमॅप या मीटमध्ये स्वीकारला गेला. पुढे वळूया मित्रांनो. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे असे म्हटलेले आहे. 2030 पर्यंत ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. 2026 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली पुढील ब्रिक्स ऊर्जा परिषद भारतात होणार आहे. मित्रांनो इथे स्टॅटिस्टिकल अजून एक बातमी आहे ती तुम्ही वाचून घ्या. पुढे वळूया. महत्वाच्या घडामोडी आपण पाहूया. ही महत्वाची घडामोड आहे. सार्वजनिक रस्ते आणि वाहतूक सुरक्षा सुधारणा. कॅशलेस गोल्डन आवर योजना अपघातग्रस्तांना 1.5 लाख पर्यंत मोफत उपचार. गुड समरिटन योजना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25,000 इतका पुरस्कार. राजमार्ग आणि सुखद हे ऍप्स भारतीय महामार्गासाठी रिअल टाइम अपडेट्स देतात. पेप्टिडोमिमेटिक्स हा जो शब्द आहे हा कशासाठी आहे पाहूया. हा जो शब्द आहे हा न्यूरो डिजेनरेटिव्ह आजारासाठी संभाव्य उपचाराचा शब्द आहे. तर पेप्टिडोमिमेटिक हे औषध नैसर्गिक प्रोटीनची नक्कल करून न्यूरो डिजेनरेटिव्ह आजारांवर प्रभावी उपचार देऊ शकतात असे म्हटले आहे. त्याविषयी अधिक माहिती मी इथं दिलेली आहे, आपण ती वाचू शकता. ड्रग डिस्कव्हरी टुडे मध्ये प्रकाशित संशोधनाने उपचारात्मक संभाव्यता आणि न्यूरो डिजेनरेटिव्ह आजारांसाठी औषध विकासावर प्रकाश टाकला होता. तर हे औषध इतर आजारावर प्रभावी ठरू शकते जसे की कॅन्सर इत्यादी. पुढे अजून एक महत्वाची बातमी मित्रांनो. उत्तर पूर्वेतील तरुणांना विशेष कौशल्य विकास कार्यक्रम आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने उत्तर पूर्व क्षेत्रासाठी अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी पथदर्शी योजना सुरू केली आहे. तर या योजनेचे आर्थिक आणि धोरणात्मक महत्व म्हणजे जवळपास 26,000 तरुणांना 1,500 अतिरिक्त मासिक स्टायपेंड, एकूण 43.94 कोटी निधी दिला जाणार आहे. उत्तर पूर्व आणि बाहेरील प्रदेशात प्रशिक्षण घेणाऱ्या अप्रेंटिस साठी याचा लाभ होणार आहे. पुढे वळूया मित्रांनो. पुढची बातमी पाहूया. याविषयी तर मी माहिती इथे पूर्ण दिलेली आहे, आपण पूर्ण वाचू शकता. सर्ट इन CERT इन संवाद 2025. भारताच्या सायबर सुरक्षा ऑडिट व्यवस्थेचे सशक्तीकरण करणे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघ सर्ट इन आणि स्किल्सडा यांच्या सहकार्याने 3 दिवसांची राष्ट्रीय वार्षिक परिषद तामिळनाडू मध्ये सुरू झाली. याचे उद्घाटन डॉक्टर संजय बहल, महासंचालक CERT इन यांनी केले. याविषयी अधिक माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घेऊ शकता. खेल जगताविषयी पाहूया मित्रांनो. खेलो इंडिया बीच गेम्स, काल पण आपण पाहिलं होतं. खेलो इंडिया बीच गेम्स याचा ऐतिहासिक प्रारंभ दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव येथे आयोजित झाला. खेलो इंडिया बीच गेम्स भारताच्या क्रीडा इतिहासात महत्वपूर्ण आहेत असे म्हटले जाते. दीव हे ठिकाण सन, सॅन्ड आणि वॉटर या अनोख्या संगमामुळे उत्तम ठरलेले आहे. मला वाटतं त्याची शेवटची बातमी आता पाहूया आपण. CCI चा 16वा वार्षिक दिवस. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. CCI हे उदारीकरणाचे संरक्षण करणारे महत्वाचे संस्थान आहे असे म्हटले. विकसित भारत 2047 आणि बाजार नियंत्रणाचा समतोल. CCI ने कमी नियमन, जास्त कार्यक्षमतेच्या दिशेने वाटचाल, आर्थिक समतोल, नवा निर्यात धोरण आणि ऊर्जा संसाधनांच्या प्रभावी वापरावर भर देत आले आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी
CCIच्या पुढील योजना कोणत्या आहेत ते पाहूया. त्या म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्पर्धा संदर्भातील नवीन बाजार अभ्यास सुरू झाला आहे. डिजिटल मार्केट्स डिव्हिजन स्थापन केले आहे. तसेच तंत्रज्ञान बाजार समजण्यासाठी प्रमुख केंद्र सुद्धा निवडले आहेत. CCIच्या पुढील धोरणात्मक भूमिका कोणत्या मित्रांनो? त्या म्हणजे MSME साठी बाजार प्रवेश सुलभ करणे, मोनोपोलिस्टिक प्रथा रोखणे आणि डिजिटल समावेशकता सुनिश्चित करणे. अशा प्रकारे आज दिनांक 21 मे 2025 च्या महत्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी आपण पाहिल्या. मित्रांनो, इथे मी सर्व काही वाचत बसत नाही, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. मी महत्वाचे मुद्दे वाचून आपल्या समोर स्पष्ट केले आहे. ही PDF तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे. आजच्या बातम्या येथे संपल्या. धन्यवाद मित्रांनो.